मुख्यमंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला. अजून पालकमंत्री पदाची नियुक्ती झालेली नसते. नाही, मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाहीये. पण हे खरं आहे की पालकमंत्र्याची नाशिकची अजून नियुक्ती झालेली नाही. साहेब मध्ये आले असते तर त्यांचा जीव कदाचित वाचला. काही आता बोलायचं म्हणजे काय काय आता ऍक्सिडेंटमध्ये काय काँग्रेसमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, बीजेपी मध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार, असं असं काय काय आहे काय का शिवसेनेमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, असं काय आहे? ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट असतात ना. सर हिंदी में सवाल रहेंगे. बोला. सर मुंब्रा शहराच्या नावावरून पुन्हा राजकीय वाद पेटलेला आहे. नितेश राणे यांनी मुंब्रा देवी नाव करणार असं म्हणजे जाहीर केलं. आणि मी काही वाचलेलं नाही, मला काही कल्पना नाही. मला मुंबादेवी आणि मुंबई याचा इतिहास माहिती आहे, तर मुंब्रामध्ये काय त्याचा इतिहास आहे मला काही कल्पना नाही. आणि असं काही आहे की बातमी सुद्धा माझ्या वाचनात अजून काही आलेली नाही. साहेब सुनावणी शिवसेना पक्षाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. अशातच सुप्रियाताईंनी वक्तव्य केलं की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार साहेबांची आहे. तुम्ही कसं पाहताय? तर सुप्रीम कोर्ट सांगेल ना. शेवटी कोणी काय बोलतं, प्रत्येक जण बोलणार, परंतु शेवटी आपण संविधानामध्ये मानणारी सगळी माणसं आहोत. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर केस सुरू असेल तर सुप्रीम कोर्टाचे जजेस जे आहेत ते बसून ठरवते, ते आपल्याला मान्य करावं लागेल. देशामध्ये सध्या गोंधळाची परिस्थिती आहे, तिकडे तिकडे घोटाळे होत आहे असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी मोदी सरकारवर केलेलं आहे. तेच रामदेव मोदीजींचं समर्थन करत होते. तर ठीक आहे, आता त्यांना असं वाटलं असेल की हवा काय बदलली की काय, परंतु स्वतः असं आहे की स्वतः त्यांच्यावर सुद्धा काही कारवाई सुरू आहे, काही अडचणीमध्ये आहे. सुप्रीम कोर्टाने काही ताशेरे झाडलेले आहेत. पण हे जे काही घोटाळे जे आहेत ते घोटाळे होत असतील तर ते बाहेर आले पाहिजे ना, आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. गुटख्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती करतात. पान मसाला असेल त्यामध्ये जॉकी श्रॉफ असेल, शाहरुख खान, अजय देवगण यांना एफडीएने एक नोटीस पाठवली आहे. 15 दिवसात या हटवा असे आदेश दिलेत. नाही हटवले तर 50 लाखाचा दंड देखील केला जातो. माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या सिनेस्टार सगळ्यांना मी ओळखतो, आमचे मित्र आहेत ते, आणि सिनेमाच्या कामातून त्यांना बऱ्यापैकी जे आहे मोबदला मिळत असतो. त्यांनी अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या जाहिराती घेऊच नाही. पान मसाला अमकं तमकं हे ते ज्याची लोकांना सवय लागते किंवा आरोग्याला सुद्धा अनेक वेळा ते घातक ठरतं, अशा जाहिराती त्यांनी नाकारल्या पाहिजे. अशा जाहिराती नाकारलेले काही मोठे आर्टिस्ट सुद्धा आहेत, त्यांनी सांगितलं नाही आम्ही हे जाहिरात करणार नाही. सर संजय राउत ने और 15 दिन के अंदर वो जो विज्ञापन उन्होंने दिए हटाने का आदेश दिया, अगर नहीं हटाए तो 50 लाख का जुर्माना भी हो सकता है। वो तो ठीक है सर, तो डिपार्टमेंट है, वो अपना काम क्या है वो समझती है, क्या करना क्या नहीं करना चाहिए. और ये जो सिने कलाकार है वैसे भी जो है इनको जो है उनका वो सिनेमा में काम करने के बाद अच्छा मुआवजा मिलता है. और मैं तो चाहूँगा कि ऐसी भी जो बातें हैं, तो पान मसाला ने गुटखाना फलाना ढिंगना क्या 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 रहता है, जिसकी आदत जो है बुरी आदत लोगों को हो जाती है, इसके बारे में वो इश्तेहार ना करे तो बहुत अच्छा है. मैंने तो कई मुझे कलाकार ऐसे भी मालूम है, बहुत बड़े कलाकार, जिन्होंने साफ कह दिया कि हमने जो है ये ऐसी जो है एडवर्टाइज या इश्तेहार हमको करना नहीं है. अब ये सबको मैं तो यही कहूँगा कि ऐसे बारे में जो है बहुत सारा काम है आपके पास, वो कीजिए. ये ऐसे कामों में जो है जो लोगों की सेहत को जो है एक ईजा पहुंचा सकते हैं. अगर नहीं करे तो ठीक है, अच्छा है. साहेब जात नियोजन आहे ना, आनंद आहे. म्हणून मी काल की परवाच्या कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांचं मी जाहीर अभिनंदन केलं. कारण 1991 साली
त्यावेळेला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद निर्माण झाली, तेव्हापासून जिथे 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 आमच्या मग रामलीला मैदान असेल, पटना गांधी मैदान असेल, जयपूर असेल, मुंबई, नागपूर, आंध्रा, मध्य प्रदेश, सगळ्या ठिकाणी, पंजाब, हरियाणा, या सगळ्या ठिकाणी आम्ही मागणी केली की आमची जातीगणना करो. क्योंकि ज्या ज्या वेळेला एखादी गोष्ट ओबीसी समाजाला द्यायची असते त्यावेळेला कोणीतरी कोर्टात जातं आणि मग कोर्ट विचारतं की तुमची संख्या किती, तुम्ही लोक किती. आता 1931 साली झालेली आहे जनगणना, जाती जनगणना, त्यावेळेला ती 54% लिहिलेली आहे. तर ते म्हणतात आत्ता किती आहे ते सांगा. आता 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 बिहारमध्ये त्यांनी केली होती, ती 63% गेली. तर ही मागणी आमची सातत्यानं होती आणि ती मागणी त्यांनी जातीगणना या आता होणाऱ्या सेन्ससमध्ये जे आहे जनगणनेमध्ये टाकली. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे किती, कुठला समाज किती आहे, काय आहे, हे सगळ्यांच्या समोर येईल.